नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा जे शेतकऱ्यांनी अद्याप पी.एम. किसानची के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर ती के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते जसे बंद झाले होते के.वाय.सी अभावी, के.वाय.सीची दुरुस्तीची प्रक्रिया किंवा मग के.वाय.सी अशा विविध प्रकारच्या शासनाने काय केले होते, योजना राबवल्या होत्या के.वाय.सीच्या बाबतीत लाडक्या बहीण योजनेचे. तर त्याच विषयी पी.एम. किसान योजनेची त्याच पद्धतीने काय केलेली आहे, के.वाय.सीची प्रक्रिया चालू केलेली आहे. मग जे शेतकरी राहिले असतील के.वाय.सी करण्याचे बाकी, अद्याप तर राहिलेले शेवटचे 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसामध्ये काय करायचे आहे, की के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण 3 दिवसाच्या आतमध्ये जर नाही के.वाय.सी पूर्ण केली, तर मग तुमचे काय होऊ शकतात, हप्ते बंद होऊ शकतात. कारण लाडक्या बहिणींचे पण असेच झालेलं आहे, अर्ध्या महिलांचे हप्ते बंद पडलेले असल्याकारणानं के.वाय.सीच्या अटीमुळं काय झालेले आहे, ते बंद पडलेले आहेत. तसेच पी.एम. किसानचंही होऊ शकतं. त्यामुळं मग ती राहिलेल्या 3 दिवसामध्ये ज्यांचे हप्ते आलेले आहेत, अशाही शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्यांचे हप्ते रोखलेले असतील, बंद पडलेले असतील, अशाही शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण भविष्यात तुमचे हप्ते काय होऊ शकतात, स्टॉप होऊ शकतात, बंद पडू शकतात. त्यामुळं मग हप्ते बंद पडणार नाहीत याची काळजी शेतकऱ्यांनी स्वतः काय करायची आहे, घ्यायची आहे. आणि जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नसता येणाऱ्या काळामध्ये येणारे हप्ते तुमचे काय होणार आहेत, बंद होणार आहेत. त्यामुळं मग ही प्रक्रिया काय करत आहे, शासन राबवत आहे ही के.वाय.सीची. थंबच्या माध्यमातून म्हणा, तुमच्या चेहऱ्याच्या माध्यमातून म्हणा, काय करायचं आहे, के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष करताल आणि के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, तर येणाऱ्या काळामध्ये 100% तुमचे हप्ते काय होणार आहेत, स्टॉप होणार आहेत, बंद पडणार आहेत. त्यामुळं शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी केलेले नाही आणि ज्यांना हप्तेही येतात, ज्यांचे बंदही पडलेले आहेत हप्ते, अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ भेटू शकतो. नसता तुम्हाला परत लाभ मिळणार नाही. तुमचे हप्तेही बंद होऊ शकतात काही कालांतराने. जसं की लाडकी बहीण योजनेचे हप्ते काही महिलांचे के.वाय.सी अभावी काय केलेले आहेत, हप्ते स्टॉप झालेले आहेत, बंद पडलेले आहेत. त्याच पद्धतीने पी.एम. किसान योजनेचाही हप्ता आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही, दोन्ही योजनेचे हप्ते के.वाय.सी अभावी तुम्हाला काय होऊ शकतात, बंद पडू शकतात. तुम्हाला ते पैसे वगैरे भेटणार नाहीत, हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळं मग लवकरात लवकर के.वाय.सीची जी प्रक्रिया आहे, येत्या 3 दिवसात, लास्टचे शेवटचे 3 दिवस बाकी आहेत. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, राहिलेल्या शेतकऱ्यांनी के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. धन्यवाद.